नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का. तर आजचा सुंदर असा ब्लॉग बनवणार आहे आणि आज थोडीशी माहिती सांगणार आहे अशी की बाबा माझ्यापाशी मेंढरं किती आहेत बरं का. तर आप्पा आणि म्हणजे लिंबा आप्पा आणि मी आम्ही उन्हाळभर दोघं होतो बरं का इथून म्हणजे. आणि तर आता आप्पाच्यातली मेळ तोडावल्यात आणि मी आपल्या मेंढराकडे एकटाच आहे बरं का. तर आपली छोटीशी थोडीशी बकरी सुंदर अशी आपण एकटं चारतोय, नाही काही अडचण. आता गावाच्या शेजारी आलोय बरं का. गावात काय आमच्या पाऊस पडला नाही त्यामुळं गावाच्या कडकडणी फिरावं लागत या. तर आज वाडा आपला आला लोणी बापकरला बरं का. तर चारा नाही, पाणी नाही, पाऊस नाही, काय नाही, लय अवघड डोक्याला नुसतं याड झालंय बरं का. तर चारा नसल्यामुळं झाला विषय काय, फिरावं लागतं. आता कुणाकडे तरी जावं लागेल, कारण जिथं चारा असेल तिथं तर जावंच लागणार आहे. तुम्ही पाहू शकता ही माझी मेंढरं बरं का. जेवढी मोबाईलमध्ये दिसतात एवढीच. तरी थोडीशी बकरी आपली घेऊन पोटाच्या पाठीमागं फिरायचं बरं का. आपल्या पोटाच्या हिशोबाने जेवढं लागतं एवढं जेमतेममध्ये ठेवायचं, तर काय अडचण नाही. आणि ही जी लाईन दिसते मित्रांनो, ह्या ठिकाणी 1 2 3 म्हणजे 6 लाईन आहेत ह्या तारा. आणि एका लाईनीमध्ये 6 तारा आहेत. 6 36 तारा आणि वरच्या 2 36 37 38 ताराची लाईन बरं का. आमच्या लोणी बापकर वरून गेली खाली यवत वरून आली. यवत पोंडे बुलेश्वर तिकून त्या मार्गी आली. तर ह्या लाईनीच्या जवळ आसपास बाबा कोण कोण आपले प्रेक्षक आहेत तर 100% आपल्याला कमेंट करून नक्की सांगा बरं का. तर आज लोणी बापकरच्या शेजारी वाडा आला आणि चारा नसल्यामुळं जावं लागेल कुठं नाही कुठं. तर तुम्ही परिसर पाहू शकता. आता पावसाचे दिवस आले, पण गेल्या वर्षी ह्या टायमाला आपल्या बाजऱ्या उगवून आल्या होत्या, पण यंदा अजून कुठंच काय नाही. आणि ह्याच रानातून भरपूर चारा झाला होता बरं का. वय पाणी येतं थोडंसं, आपण पाणी पाजू मेंढराला वाढ्यात. मेंढर कुवं घातलं की लगेच आली बरं का. आणि ह्या ठिकाणी हे पाणी लोणीच्या शिवारात भरपूर पाणी यंदा वाढ्याला. पाणी आता हे पुनंदर उपशाचं पाणी सुटलेलं आहे बरं का. त्यामुळं एक अर्ध मेंढर काय असं कानाला जाणार आपली बहिरी म्हणजे कुणी बरं का. एकदम बारीक कान असते तर ती कुणी मेंढरू. होय होय हीच आपली प्रसिद्ध नाथाची लोणी बरं का. भैरवनाथ मंदिर प्रसिद्ध या लोणी गावामध्ये. तर या ठिकाणी आलोय आपण लोणीत. आपली मेंढरं कोयताळाच्या शेंगावर बोलावली तर शेंगा भरपूर येतात. आणि या ठिकाणी लिंबाचं झाड आहे मोठं, आणि लिंबाच्या झाडावरच इथं पिंपळाचं थोडंसं बी पडलं असेल, ते पिंपळाचे फांद्या उगावल्या होत्या. तर त्या माणसाने सांगितलं बाबा तोडून टाका. तर या ठिकाणी मी तोडून टाकले तर एकदम व्यवस्थित असं बरं का. आणि त्या ठिकाणी त्या दुकानदार जी बसलेत का ते आपले प्रेक्षक आहेत बरं का. त्यातले एक त्यांनी हात केला अंग, ते आपले प्रेक्षक आहेत बरं का. तर त्यांनी मगाशी ओळखलं आपल्याला. चालतंय ठीक आहे. पुढं काय शेवटी गावातून बाहेर निघलो बरं का. आणि ह्या ठिकाणी थोडंसं आपलं वाड्यात बेंदाड होतं. इकडं संतादाजी भगताची मेंढर शेंगा खाऊन आल्या गावातनं आणि तिथं पाण्यावर टाकाल आपली मेंढर इथं बेंदाडात पडली. तर बेंदाड म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी पाण्याचा थोडासा हे होतं आणि ते पाणी वाहून गेल्यानंतर वाळल्यानंतर जे गावात उगावले त्या ठिकाणी. आता दिवस मावळाय चाललाय मस्तपैकी. हो का अजून दिवस राहिलाय, टायमिंग भरपूर 6:30 वाजले तरी अजून दिवस मावळत नाही बरं का. हे अप्पा कसं काय नियोजन आहे. काय चारा नाही, पाणी नाही, पाडला आधी जायचं बर शेंगा फरा तारीख काय नाही. लयच अवघड आहे गड्या चाऱ्या पाण्याचं यंदा. आणि आता कोणी गजाती कोणी जण आणि काय म्हणलं घरी हे जमद्या हा काय घरचं नियोजन चुकलं. मग काय घरी तर काहीच नाही, त्याच्यामुळे लागली याव करायचं काय करायचं. लय अवघड झालंय गड्या यंदा चाऱ्याचं. पाऊस केव्हा पडायचा वर आपण. वारं सुटलं बाबा, लय वारा सुट. असं आहे हो. मग काय लिंबाचं पान सुद्धा ठेवलं नाही. आणि पान ठेवलं नाही म्हणजे आता दुसरं नाहीच ना त्याला. कस पडच नाही तर काय करतील. तर ह्या ठिकाणी आपली मेंढरं लिंबाचा पाला खाते ते बरं का.
आणि मक्काच्या कडला बांधावर मी मेंढर हाणत बसलोय आणि माझी रुक्मिणी आली बाबा माझ्या जवळ आहे का. हात कर याला प्रेक्षकांना हात कर. म्याऊ असं कर. बाय बाय टाटा. ओको टाटा बाय बाय. ती बघा ना. तर या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र बरं का.